ज्योती मस्के चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत मुंबई स्टाईलमध्ये तवा पुलाव। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। तर चला आपण करू आता रेसिपीला सुरुवात। आज आपण करणार आहोत तवा पुलाव। तर इथे मी 20 मिनिटे इथे तांदूळ भिजत घातलेले। तुम्ही ते कोणत्याही प्रकारचा तांदूळ घेऊ शकता। तर इथे मी हा दावतचा तांदूळ घेतलेला आहे बघा, आणि आपल्याला इथे 20 मिनिटं झालेले आहे। तर इथे बघा 20 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला तर इथे आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी ठेवायचे आणि थोडं मोकळं भांडं घ्यायचंय आपल्याला, जेणेकरून आपला हा भात मोकळ्या पद्धतीने शिजेल। तर इथे आपल्याला टाकून घ्यायची थोडीशी हळद, आणि तुम्ही तेल किंवा तूप टाकू शकता किंवा बटर टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते टाकू शकता। आपण मुंबई स्टाईल मध्ये करत आहोत। तर इथे मी टाकणार थोडंसं तूप, आणि इथे मी करून घेतलेले बघा हे आपले मटर त्यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला, आणि इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली बघा। तर आता इथे आपण हे तांदूळ इथे सोडून घ्यायचे, आणि इथे आपल्याला तांदूळ शिजत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं नाहीये बिलकुल। आपल्याला झाकण न ठेवता हे तांदूळ इथे शिजून घ्यायचे, आणि इथे आपल्याला आता मीठ टाकायचं, आणि थोडं मीठ इथे आपल्याला जास्त टाकायचंय। आपण जसं नेहमी टाकतो त्याच्यापेक्षा थोडं इथे आपल्याला जास्त मीठ वापरावं लागतं। तर इथे टाकणार मी 1 चम्मच मीठ। तर आता हा भात शिजण्यासाठी आपल्याला 7 किंवा 10 मिनिटं लागतात, जास्त मिनिटं लागत नाही। तो कारण आपण इथे तांदूळ भिजत घातलेला आहे, त्यामुळे अगदी कमी वेळेत होतो। आणि ते तुम्हाला मी अगोदर पण सांगितले, इथे आपल्याला झाकण ठेवायचं नाही। याच पद्धतीने गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करून आपल्याला इथे हा भात शिजवून घ्यायचा आहे। तर इथे आपल्याला 5 ते 7 उकळ्यामध्ये आपला भात हा शिजून तयार होतो। तर याच पद्धतीने तुम्हाला इथे हा भात शिजवून घ्यायचा आहे, आणि या पद्धतीने जर तुम्ही शिजवून घेतला तर अगदी मोकळा भात आपला हा होतो, म्हणजे राईस। आपल्याला हा तवा पुलाव करायचा आहे मुंबई स्टाईलमध्ये। हा शिजून तयार झालेला आहे। तुम्ही आता गॅस बंद करून घेते, आणि हा जो भात आहे आपल्याला हा काढून घ्यायचा आहे एका चाळणीवरती, कारण याच्यामध्ये आपल्याला शिल्लक पाणी ठेवायचं नाही, अगदी मोकळा भात करायचा आहे। तर मी ते आता सर्व काढून घेते। तर इथे मी आता सर्व भात काढून घेतले, तुम्ही बघू शकता। इथे आपल्याला हा थंड झाल्यानंतर थोडासा आपल्याला एका ताटामध्ये किंवा मोकळ्या ह्याच्यात काढून घ्यायचा आहे आपल्याला, अगदी मोकळा भात करून घ्यायचा आहे आपल्याला। तर इथे आपण आता थंड करण्यासाठी ठेवू। ते घेतलेलं मिक्सरचं भांडं, आणि याच्यात टाकणार आपण लसणाच्या पाकळ्या, आणि याच्यामध्ये टाकणार मी 1 चम्मच तिखट। तर हे आपण आता मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहोत। तर इथे मी थोडंसं पाणी घालून घेते, आणि याला आपण अगदी बारीक पेस्ट करायची याची आपल्याला। तर इथे आपण अगदी बारीक पेस्ट करून घेतलेली। आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ। तर इथे मी टाकून घेणार आहे आता बटर। याच्यावरती आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे काही, बटरमुळे टेस्ट खूप छान येते, त्याच्यामुळे इथे आता बटर टाकू आपण, आणि थोडंसं इथे तेल घालून घेऊ आपण। जर तुमच्याकडे जास्त बटर आवडत असेल तर तुम्ही ते जास्त पण टाकू शकता। तर आता हे गरम झालेलं, याच्यामध्ये आपण टाकणार आता कांदा। इथे मी स्लाइस करून घेतलेला आहे, तुम्ही ते बारीक पण कट करू शकता। आणि इथे टाकून घ्यायचे परत आपल्याला टमाटर। तर इथे मी घेतलेले गोबी, गाजर, शिमला मिरची आणि बीटमुळे कलर छान येतो, त्याच्यामुळे इथे आपल्याला बीट टाकायचे। आता हे दोन्ही इथे छानपैकी आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। तर आता इथे मी पत्ता गोबी, शिमला मिरची आणि गाजर इथे आपण टाकून घेणार आहोत। तुम्ही इथे बटाटे पण ॲड करू शकता। आता इथे आपण हे छानपैकी ते शिजवून घ्यायचे थोडंसं आपल्याला हे। तर इथे आपण बारीक केलेली पेस्ट टाकून घेणार आहोत, आणि पेस्ट जिच्यामध्ये केली होती त्याने आपण इथे थोडंसं पाणी टाकून परत इथे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे।
आणि यामध्ये आपण टाकून घेणार बीट. बीटमुळे तुम्हाला अगोदर सांगितलं कलर पण छान येतो आणि टेस्ट पण छान लागते. तर आता इथे आपण हे मिक्स करून घेऊ आणि छानपैकी 2 मिनटासाठी इथे आपल्याला या भाज्या शिजवून घ्यायच्या आहे. याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आता मसाला. पावभाजी मसाला इथे टाकायचा आहे आपल्याला. इथे आपल्याला तवा पुलाव मसाला पण भेटतो, पण आपण इथे पावभाजी मसाला टाकतात, त्याच्यामुळे ते पावभाजी मसाला टाका. पावभाजी मसाल्यामुळे ते छान येते, त्याच्यामुळे ते आपल्याला पावभाजी मसाला टाकायचा आहे. आणि याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे आता लिंबू. थोडंसं इथे लिंबाचा रस ॲड करायचा. लिंबाच्या रसामुळे अप्रतिम टेस्ट होते बघा. आता इथे आपण हे सर्व छानपैकी मिक्स करून घेऊ. वाव, सुगंध इतका छान येतोय ना, खूपच छान येतो. तुम्ही एकदा करून बघा, म्हणजे करताना असं वाटतं की केव्हा होती. तर चला आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर. आणि इथे आपण टाकून घेणार आता शिजलेला भात, राईस. तर आता एक टाकून घ्यायचं आहे आपल्याला राईस. तुमच्याकडे कशा पद्धतीने केला जातो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा तुम्ही अगदी मोकळा झालेला आहे आपला हा भात. तर आता आपण याला छानपैकी ते मिक्स करून घेऊ. तर इथे मी आता छानपैकी ते मिक्स करून घेतलेले आहे. आणि इथे तुम्ही टाका थोडंसं बटर परत. तर इथे मी आता थोडंसं बटर टाकून घेते, कारण बटरमुळे खूप छान टेस्ट येते. आणि आपण हा मुंबई स्टाईलमध्ये करत आहोत, त्याच्यामुळे तुम्ही इथे बटर टाकायला विसरू नका. आणि थोडीशी कोथिंबीर. आणि इथे झालेला आहे आपला मुंबई स्टाईल तवा पुलाव बघा तुम्ही. आता परत इथे आपण हे सर्व मिक्स करून घेऊ. आणि तुम्ही आता हा गरम गरम खाऊ शकता बघा. माझा व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करतात ते पण सांगा मला. इथे झालेलं आहे आपला छानपैकी पुलाव. माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.